हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर 3 शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 19 जून जागतिक सिकल सेल आजार नियंत्रण जनजागृती दिवस संपन्न। 19 जून हा जागतिक सिकल सेल आजार नियंत्रण जनजागृती दिवस देशासह राज्यात आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून आजाराची माहिती देण्यासाठी घेतला जातो। दिनांक 19 जून रोजी मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर 3 येथे डॉक्टर मनोहर बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिकल सेल आजार नियंत्रण जनजागृती दिवस घेण्यात आला। त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी सिकल सेल आजार आणि त्या आजारावर कशा प्रकारचे नियंत्रण तसेच काळजी घ्यावी या संबंधीची उपस्थित रुग्णालयात आलेले रुग्णांचे नातेवाईकांना देण्यात आली। नंतर शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे साहेब यांनी आजाराची लक्षणे काय आहेत, त्याची दक्षता कशी घ्यावी तसेच तपासणी करून घेण्यासाठी सर्व शासकीय आरोग्य संस्था रुग्णालयांमध्ये सिकल सेल आजाराची तपासणी ही मोफत केली जाते। या आजारातील रुग्णांना शासकीय योजना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1000 रुपये प्रतिमाह दिले जातात। तसेच एसटी प्रवास हा 150 किलोमीटर मोफत असल्याचे तसेच इयत्ता 10वी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत प्रति तासाला 20 मिनिटे जास्त मिळतात। SBTC मार्फत मोफत रक्त उपलब्ध होते। तसेच हा आजार अनुवंशिक असल्याने तो पुढच्या पिढीतील कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो, म्हणून मुला मुलींचे लग्न ठरण्यापूर्वी दोघांचेही रक्ताची तपासणी करून घेणे गरजेचे आहे। कारण जर एखाद्या व्यक्तीला सिकल सेल आजाराने बाधित असेल तर लग्नानंतर जन्माला आलेले अपत्य हे पॉझिटिव्ह जन्माला येईल, त्यासाठी तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन करताना स्वतः डॉक्टर मनोहर बनसोडे साहेब यांनी स्वतः आपल्या बोटातून एक थेंब रक्त देऊन कशा प्रकारे सोल्युबिलिटी चाचणी केली जाते हे दाखविण्यात आले। त्यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर विलास वाघमारे, डॉक्टर हरीश बागडे, डॉक्टर नितीन गावंडे, प्रयोगशाळा कर्मचारी संगीता शर्मा, विद्यान नागती उपस्थित होते। डायग्नोसिस करण्यासाठी फक्त 2 दिन रक्ताचा लागतात आणि याच्यामध्ये काही भीती नाही करायची। ज्यांचं 40 वर्षापेक्षा कमी वय आहे, ज्यांचे मुलं आता जन्मलेले आहेत आणि ज्यांच्या मुलांचं लग्न होणार आहे, अशा दोघांनी सिकल सेलची टेस्ट करा। हा सोपी टेस्ट आहे, कारण सिकल सेल हा अनुवंशिक आहे। अनुवंशिक म्हणजे मला जर सिकल सेल असेल तर माझ्या आईला असू शकतो, वडिलाला असू शकतो, आजोबाला असू शकतो, माझ्या पंजोबाला असू शकतो, माझ्या आजोळच्या लोकांना कुणाला तरी असू शकतो, आणखी कुणाच्या तरी म्हणजे माझ्या नात्यामध्ये मागे गेलं तर कुणाला तरी असू शकतो, म्हणून माझ्याकडे 25% आलेला आहे असं होऊ शकतं। तर हे सिकल सेल जे आहे याच्यामध्ये इंटरेस्ट दिलेले आहे, याच्यामध्ये सोल्युशन टाकलेलं आहे, 2 थेंब याच्यामध्ये टाकल्यानंतर या जर रेगा नाही दिसल्या तर तो पॉझिटिव्ह आहे म्हणायचं, रेगा जर दिसल्या तर निगेटिव्ह आहे। इतकं सोपं आहे। तर सगळ्यांनी आपली सिकल सेल टेस्ट करून घ्यावी आणि सिकल सेल टेस्ट जर पॉझिटिव्ह आले तर तसं कार्डसुद्धा मिळेल त्या संबंधित रोग्याला आणि त्या कार्डाचा पुन्हा उपयोग काय असेल ते सांगतो। संजय गांधी निराधार योजनेमधून शासन तुम्हाला 1000 रुपये देईल, त्याचबरोबर प्रवास करण्यासाठी पास मिळेल। तर याचे शासनाने बरेचसे फायदे ठेवलेले आहेत, जे पाहिजे तिथे बॅनरवर पण आहे, ते वाचू शकतात। आता ह्या रोगाचे लक्षणे वगैरे काय आहेत, तर जसे अनिमियाचे लक्षणे असतात ना, अशक्तपणा जातो आणि थकवा पुन्हा होणे, त्या अशा गोष्टी एकदम म्हणजे अनिमियासारखं होतात। अनिमियाचा असतो
म्हणजे कमी जरी नसलं तरी पण त्या सेलचा आकार तसा झाल्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी असते ती